प्रभात समयोपातला प्रभात समयोपातला आता जागवा विठ्ठला आता जागवा विठ्ठला दारी तव नामाचा चालला गजरू दारी तव नामाचा चालला गजरू देव देवांगना हाती नारद तुंबरू दिंड्या पताकांचा मेळा दिंड्या पताकांचा मेळा तुझिया अंगणी ठाकला तुझिया अंगणी ठाकला जागवा विठ्ठला आता जागवा विठ्ठला दिठे दिठे लागले तुझिया श्रीमुख कमळावरी श्रीमुख कमळावरी श्रवणमुखे रंगली श्रीधरा नामाची माधुरी हो नामाची माधुरी प्राणांची आरती आरती प्राणांची आरती काकडा नयनी चेतविला काकडा नयनी चेतविला जागवा विठ्ठला आता जागवा विठ्ठला प्रभात समयोपातला प्रभात समयोपातला आता जागवा विठ्ठला आता जागवा विठ्ठला विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल 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 रखुमाई. सुप्रभात. संस्कार भारतीचे हे पुणे केंद्र आहे. आज सोमवार 6 जुलै 2020. भारतीय सौर 15 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942. आषाढ महिना शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी. आजचा विचार. माणसाला जिंकायचे तर ते केवळ माणुसकीने. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. एखादी उत्तम लहानशी गोष्ट आपण दररोज करत राहिलो तर त्या गोष्टीचे कालांतराने मिळणारे फळ हे महाकाय असते. आत्ताच ऐकलेल्या सुरेल भूपाळीने आपली सकाळ सुमंगल केली नीलांबरी एकबोटे यांनी. गेली अनेक वर्ष त्या शास्त्रीय संगीताचा रियाज करत आहेत. सध्या नीता मुतालिक या गुरूंकडे शिक्षण चालू आहे. श्रोते हो, आजपासून 3 दिवस आपण एक वेगळा आणि सत्य घटनेवरील अतिशय नाट्यमय असा एकपात्री नाट्याविष्कार ऐकणार आहोत. या नाट्य कलाकाराला प्रत्यक्ष आयुष्यात कुठं नाटक करावं लागलं अतिशय उत्कंठता वाढवणारा आविष्कार. तो वसंता मी नव्हेच. सादर करते वसंत भडके. अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. हो तर ऐकूया तो वसंता मी नव्हेच. मंडळी, मी वसंत भडके. माझा जन्म पुण्यात झालाय आणि मी एक नाट्य कलाकार आहे. गेले 40 वर्षे
मी अनेक नाटकातनं अभिनय केला आहे, वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत. पण मंडळी, माझ्या आयुष्यात एखादं खरंच नाटक खोटं असलेलं मला करावं लागेल हे मात्र मला माहित नव्हतं. आता मी जी कथा सांगणार आहे त्यात तुम्ही ऐकतारच की जो वसंत भडके मी नाही त्याची भूमिका मला करावी लागली. आजपर्यंत करतोच आहे आणि पुढेही मी ती करणारच. कथा ऐकाच तुम्ही, आवडेल तुम्हाला. मंडळी, सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यात सावळज म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये एक म्हातारी बाई आपल्या 2 मुलांना वाढवत असते. मुलांना वडील नसतात आणि मुलं लहानाची मोठी करताना तिची कसरत चाललेली असते. घरची गरिबी, दुष्काळी शेती 2-3 एकराची, त्यात काय कधी पाऊस आला नाही आला, दुष्काळी भाग. मोठ्या मुलाचं नाव पांडुरंग भडके, धाकट्याचं नाव वसंत भडके. मोठा मुलगा शेतीमध्ये लक्ष देणारा असतो, पण धाकटा जो असतो वसंता तो थोडा उन्हाळ असतो. त्याचा दिवसभराचा कार्यक्रम म्हणजे पोहायला जाणे, आट्यापाट्या खेळणे, शेतात कुणाला तरी मारहाण करणे जाऊन, असे त्याचे सगळे प्रकार असतात. आणि आई सगळी कंटाळलेली असते त्याचं. तर थोरला भाऊ म्हणतो याला आपण आर्मीमध्ये भरती करू, मस्ती करतो ना खूप, तिथे जरा शिस्तीमध्ये मोठा होईल, चांगला होईल. आणि कर्मधर्म संयोगाने त्याच गावामध्ये रिक्रुटिंग ऑफिसर मिलिटरीचे काही मुलं भरती व्हायला मिळतात का म्हणून गावात आलेले असतात. मग हा आईला सांगतो की बघ ऑफिसर आलेले, हा अंगापिंडाने पण चांगला मजबूत आहे, त्याला आपण आर्मीमध्ये भरती करूया. म्हणजे त्याला आपली गरिबी पण आहे, तिथे गेल्यानंतर हा चांगलंच मुलं खाईल, आपल्याला पगारातनं 2 पैसे मिळेल, आपलं घर चांगलं चालेल. मंडळी, शेवटी ती आई हो, म्हणजे आईला वाटतं मिलिटरीत म्हणजे आपलं पोरगं मारायला जाणार अशी भावना असते आईची. ती म्हणजे नाही ना, रडायला लागते, माझ्या पोराला नाही आर्मीत घालायचं. तर हा समजून सांगतो अगं आपली गरिबी आहे, आपणच अर्धपोटी राहतोय, तिथं हा तरी चांगलं खाईल म्हणला. आणि त्याचे जे गुंडगिरी चालली गावामध्ये, उन्हाळगिरी, त्याला शिस्त लागेल, मिलिटरीचा माणूस होईल चांगला, आपल्यालाही फायदा होईल, त्याला पगार मिळेल. हा नाही करून आईला जरी पटलं नाही तरी तो म्हणतो नाही आमचं ऐक म्हणून कसं तरी आईला पटवतो. आणि आर्मीमध्ये घेतल्यानंतर तो तिथं नेमकं तब्येत चांगली असल्यामुळे सिलेक्ट होतो. त्यालाही ती आवड काहीतरी करून दाखवण्याची. आणि अशा तऱ्हेने तो सिलेक्ट जातो, त्याचा जाण्याचा वार ठरतो. मोठा भाऊ त्याला स्टेशनला पोहोचवला जातो, रेल्वेत बसून जातो आणि तो आसामच्या बॉर्डरला कुठंतरी ट्रेनिंग सेंटर असतं, तिथं ट्रेनिंगलाही पोहोचतो. पोहोचल्यावर त्याचं पत्र येतं, मी इथं सुखरूप पोहोचलोय, माझं ट्रेनिंग सुरू झालेलं आहे, आता माझी काय काळजी करू नका, पगार झाला की मी तुम्हाला पाठवला, अशाचं पत्र येतं. आणि मंडळी, साधारण महिनाभराने आर्मीचं दुसरं पत्र येतं की आमच्याकडे तुमचा वसंत भडके जो सामील झाला होता तो इथनं गायब झालेला आहे, त्याचा काय पत्ताच नाही, तर चुकून माकून तुमच्या घरी आलं तर मला कळवा, असं मिलिटरीचं पत्र आलं. आता हे घरी पण आलं नाही, तिथनंही गेलं नाही, कुठेतरी गेला असेल, मिलिटरीला कंटाळून गेला असेल, तिथं खूप शिस्तीचं असतं, याला शिस्तीत राहायची सवय नाही. आणि घरी यावं तर घरची गरिबी, पुन्हा त्याच शेतात उपासमार करायची, म्हणून हा 3री ठिकाणीच कुठे गेलेला दिसतो. म्हणून त्याने वाट बघतात. महिना झाला, 2 महिना झाला, आई रडते, बाबा बघ तुला मी म्हणत होते मिलिटरीत नको टाकू माझ्या लेकाला, तू नाही ऐकलं म्हणून मोठ्या भावाला दुश्मन. मंडळी, 6 महिने झाले, वर्ष झालं, 2 वर्ष झाले, ह्याचा काय पत्ता नाही. आई तर घरी रडतच बसलेली. मग यांनी पेपरला बातमी देतात हरवला म्हणून, तरी काय नाही. ओळखीच्या सगळ्या मित्रांकडं, नातेवाईकांकडं, तरी ह्याचा पत्ता नाही. आणि आई तर सतत तेव्हापासून तर आज तागात ती रडते, त्याचा पत्ताच नाही. मंडळी, हे मी सांगतो ही गोष्ट 1990 सालची आहे माझ्या बाबतीत. मी नाटकात काम करणारा, माझे नाव वसंत भडके. त्यावेळेला मला वाटतं मी 8वं पाऊल ह्या नाटकात काम करत होतो. आणि माझी नाटकाची जाहिरात यायची, त्यात माझा फोटो यायचा आणि खाली कलाकारांच्या नामावळीत वसंत भडके असं नाव छापून यायचं. योगायोगाने पेपरची जाहिरात, तो पेपर त्या पांडुरंग भडकेच्या हातात त्या दिवशी आला 90 साली. आणि त्यांनी बघितलं माझा फोटो खाली कलाकाराच्या यादीत वसंत भडके, तो नाचायलाच लागला घरामध्ये. आईकडे गेलं, म्हणलं आपला वसंत सापडलाय, आपला वसंत सापडला, हे बघ त्याचा फोटो आलाय. आईने बघितलं, आई रडायला लागली.
मंडळी, त्याच्या माझ्या नुसतं नावातच साम्य नाहीये, तर दिसण्यातही अतिशय साम्य. अगदी मी तसाच दिसायला, तब्येतीने माझं तसाच. तर आम्ही म्हणलं घेऊन ये त्याला, घेऊन ये. मग त्याने जाहिरात वाचली. मंडळी, सावळजला तासगावला जाहिरात वाचली. माझी जाहिरात पुण्यातली होती. पुण्यात माझा टिळक स्मारकला दुपारी 12:30चा प्रयोग आहे आणि त्याने सकाळी जाहिरात वाचली. त्याने ताबडतोब सगळी मंडळी गोळा केली. आता या शेतकऱ्याची स्थिती सुधारलेली होती. याने BSc ऍग्री करून, शेती डेव्हलप करून, जे 2-4 एकर शेती होती ती 150 एकरवर नेलेली, चांगला बागायतदार झालेला. आणि तासगावचा प्रसिद्ध शेतकरी हे पांडुरंग भडके झालेले. ते तिथले माजी सरपंच आहेत. नंतर RR पाटील आपले माजी मंत्री, गृहमंत्री, ते त्यांचे क्लासमेट आहे. इतके ते मोठे झाले. त्यामुळे त्याचा राबता चांगला होता. दारात जीप होती. त्याने 4-6 माणसं जमा केली आणि म्हणलं चला पुण्याच्या दिशेला. आपला वसंत सापडला आणि मंडळी सगळे पुण्याच्या दिशेला. आता त्याने अंतर किती आहे पुण्यापासून तासगावचं याचा काही हिशोब केला नाही. आमचं नाटकाचं आम्हाला माहित असं 3 तासाचाच पिरियड असतो. 12:30चं नाटक 4-4:30ला संपलं. आणि मंडळी, यांची गाडी साधारण 6 वाजता पुण्यात आली. टिळक स्मारकला आले. टिळक स्मारकला आल्यानंतर चौकशी करायला लागली. हे 8वे पाऊलचे कलाकार कुठे, 8वे पाऊलचे कलाकार कुठे. तर नाटक संपून शुकशुकाट झालेलं. सगळे म्हणलं ते नाटक कधी 4लाच संपलंय, तुम्हाला उशीर झालेला आहे, तुम्ही काय काम आहे नाटकासाठी तुमचं. नाही म्हणे, त्याला वाटलं आपलं खरं नाव सांगावं तर वसंत भडके पळून जाईल. त्याला कळालं तर आधीच तो घरी येत नाही, त्याला आपण धरायला आलेलो. मग तो म्हणला मी सांगलीच आहे, माझं नाव पाटील आहे आणि माझं जरा काम आहे त्या कलाकारांकडे, पण त्यातले वसंत भडके आम्हाला पाहिजे. मला वसंत भडके आम्हाला माहिती आहे, पण तो आता कुठे काय माहित नाही. नाटक संपलं, ते गेले आपापल्या घरी. आणि दुसरा प्रयोग त्यांचा चिंचवडला आहे. आता तिथं सुरू झाला असेल, चिंचवडला गेले ते. म्हणे मला काय नाही चिंचवड कुठं काय माहित नाही बाबा म्हणले. तर तुम्ही मला त्याला कसं भेटेल जरा सांगा ना. तर तिथं आमच्या मनोरंजन नाट्य संस्थेचे मोहन कुलकर्णी होते. त्यांनी ते ऐकलं, माझं नाव पण ऐकलं. त्यांना म्हणले तुम्हाला वसंत भडकेला भेटायचं का, हे काम करा म्हटलं. वसंत भडके आता काय तुम्हाला भेटणार ना, तो गेला चिंचवडला, तिथं त्याचा प्रयोग होऊन तो रात्री उशिरा सुटेल. तर तुम्ही असं करा, जर तुमचा मुक्काम असेल पुण्यामध्ये तर तो इथलं बाजीराव रोडला टेलिफोन एक्सचेंज मध्ये कामाला आहे. तर तुम्ही सकाळीच तिथं 9ला जातो, तो उद्या ऑफिसला येईल आणि तुमची गाठ पडेल. याला आयडिया फारच आवडली आणि लगेच गेला. आपल्या सारसबागेजवळ ते अशोका लॉज आहे, ते त्यांच्या मित्राचंच होतं, खैरे म्हणून त्यांचे मित्र. ते त्यांनी बुक केलं आणि 5-6 मंडळी त्या तिथं मुक्कामी राहिले लॉजवर. आणि सकाळी उठल्या उठल्या बाजीराव रोडच्या टेलिफोन भवनला हे पांडुरंग भडके आपल्या 5-6 मित्रमंडळींना घेऊन गेटवर आले. आणि मी दिसतात भाऊ बघितल्यावर तो पळून जाईल म्हणून लपून एका ठिकाणी उभं राहिला. बाकीच्या 4 लोकांनी एक या कोपऱ्यात, एक त्या कोपऱ्यात, एक रस्त्याच्या पलीकडं अशी फिल्डिंग लावली. आणि म्हणलं मी त्याला पकडला की तुम्ही या. झालं. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. माझं काय पत्ता नाही. मेन ऑफिस असल्यामुळे अनेक लोक येत होते, जात होते. हा प्रत्येक माणसाकडे तोंड लावून बघत होता, पण मी काय त्याला दिसत नव्हतं. मंडळी तिथे सरकारी ऑफिस आणि मी जरा ऑफिसचा थोडा लाडकाच. नाटकात काम करत असल्यामुळं मी उशिरा आलं, अर्धा दिवस दांडी मारली तरी त्यावेळेला ते ऑफिसर लोक खपवून घेत होते. आणि नेमका त्या दिवशी मी सकाळी आलोच नाही. जवळजवळ दुपारचे 12 वाजायला आले. वॉचमनच्या लक्षात आलं हा माणूस प्रत्येकाकडे वेड्यासारखा बघतोय टक लावून आणि जात नाही, इथंच उभा आहे तासनतास. म्हणून त्याने त्याला हटकलं आणि विचारलं, हो साहेब काय तुम्ही सकाळी 9 पासून उभे आहे. म्हणलं काय काम आहे इकडे. तर तो म्हणला काय नाही अहो, मला वसंत भडकेंना भेटायचं, ते इथं कामाला आहे, ते खालच्या खाली त्यांना भेटा म्हणून थांबलो. ऑफिसची वेळ झाली आणि अजून ते आलेच नाहीयेत. ते म्हणले अहो हे ऑफिस आहे मेन, इथे एवढी गर्दी, लोक येतात जातात, या गर्दीतून ते गेले असतील निघून, वर 3ऱ्या मजल्याला बसतात. म्हणलं तुम्ही 3ऱ्या मजल्यावर जा, तिथं वसंत भडके फेमस आहे यार, आमच्या नाटकात ते काम करतो ऑफिसच्या, तुम्ही भेटा आणि तिथं जाऊन विचारा वसंत भडके आले असतील, तुम्हाला भेटतील. झालं. तो माणूस आत आला बाबा, लिफ्टला उभारला तर लिफ्टला बरीच गर्दी होती. लिफ्टला न थांबता तर लिफ्टला हा आला की जो आमचा भाऊ म्हणतो, म्हणजे पांडुरंग भडके त्याचं नाव आहे.
आणि लिफ्टला गर्दी बघितलं, त्याला काय दम निघाला, भावाला कधी भेटतोय असं झालं. त्याने लिफ्टची रांग सोडून दिली, जिन्याने धाडधाड धाडधाड पायऱ्या वर चढत तो 3ऱ्या मजल्यावर आला. गाय गाय त्याने तिथला एक शिपाई दिसला ऑफिसचा, त्याला विचारला, अरे वसंत भडके कुठं भेटतात? त्याला भडके साहेब ना, ती काय त्या 3ऱ्या रूम मध्ये जा बघा, तिथं हात विचारा, भडके कोणी सांगेल, फेमस माणूस आहे, आमच्या नाटकात कामं करतो, हिरो आहे आमच्या ऑफिसचा. त्याला जरा मनात बरं वाटलं, राव आपला भाऊ फारच प्रसिद्ध झालेला दिसतो. आणि तो गायगाय त्या रूम जवळ आला. रूम जवळ आला आणि त्या रूम मध्ये जर 8 ते 10 लोक आम्ही बसलेले असतो, पण मी नव्हतो. पण माझे बाकीचे मित्र आपापल्या कामात गर्क होते. त्यात अशोक अवचट नावाचा मित्र होता. त्याचं लक्ष बाहेर गेलं, कोणतरी माणूस सारखं डोकवतोय, म्हणून त्याने हात करून त्याला आत बोलवलं, इकडे इकडे. म्हणून काय तुम्ही डोकवतोय, काय पाहिजे? तो म्हणला, मला वसंत भडकेंना भेटायचंय, जरा त्यांच्याकडे काम आहे. तर तो म्हणलं, बसा, माझा मित्रच आहे. म्हणला, तो काय आलेला नाही, पण येईल, उशिरा येतो. म्हणलं, नाटकात कामं करतो, त्याची जागरणं असतात, आणि त्यात काल त्याचे 2 प्रयोग होते, तर रात्री उशीर झाला असेल झोपायला, त्यामुळे उशिरा उठला असेल, आता वेळ झाली, येईल. म्हणलं, बसा. तर आलो, तो बिचारा बसतो. आणि अशोक अवचट आमचा बोलक्या. तो म्हणलं, बोला, त्याच्याकडे काय काम काढले, माझा चांगला मित्र आहे. नाही, तुम्ही बराच वेळ खाली थांबलाय आणि आता इथं पण बराच वेळ थांबलाय म्हणून विचारतो. तेवढ्यात ऑफिसचा चहा आला, त्याने चहा पण दिला आणि गोडीत विचारलं, काय काम असेल तर सांगा, माझा चांगला मित्र आहे. आणि अधिक बोलका असल्यामुळे त्याने माझी माहिती दिली. हा बघा, मुलीबद्दल आला असता स्थळ वगैरे बघायला तुमच्या वसंताचं, तर त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला एक छोटा मुलगा पण आहे. नाही, तुमचा वेळ जाऊ नये म्हणून सांगितलं. तर तो जरा हसला, म्हणला, नाही हो, लग्न बिग्नाचं नाही, माझं जरा दुसरंच काम आहे त्यांच्याकडे. आमच्या मित्राला वेगळी शंका आहे, याने काय पैसे बिशे बाबा याचे घेतले का काय, म्हणून तो हळूच म्हणला, तुमचे काय पैसे बिशे घेतलेत का? तसे सांगा, तो माझा खास मित्र आहे, मी तुमचे पैसे आत्ता देतो, आलाय त्याच्याकडे वसूल करतो, तुम्ही जाऊ शकता, मी त्याचा खास मित्र आहे. तर तो म्हणला, नाही हो, पैसे पण नाही घेतले, माझं दुसरंच काम. पण त्याला एकीकडे मनात त्या पांडुरंग भडकेला आनंद होतो, काय आपल्या वशाचे मित्र आहे, तिच्या आला एक जण पैसे पण द्यायला तयार आहे, कोऑपरेशन करतात, मला चहा पण पाचतात, रिस्पेक्ट, किती वसंत मोठा साहेब झालाय म्हणे. ते म्हणला, मनात आनंदच झाला. पुन्हा बराच वेळ जातो, माझा काय पत्ताच नाही. मग तो म्हणला, अहो खूप वेळ झाला, तुमचं काम तरी सांगा काय, आता दुपारी आमचं लंच टाइम व्हायची वेळ, पण तुम्ही काय अजून जायना. म्हणला, तर तुमचं काम तसंच काहीतरी महत्वाचं, मला सांगण्यासारखं नाही का? त्याच्या डोळ्यात अश्रू आले पांडुरंग भडकेच्या, असे ते घळघळ गळायला लागले. आणि न राहून त्याने सांगितलं, कसं सांगू साहेब तुम्हाला, अहो तो माझा धाकटा भाऊ आहे वसंत भडके, तो असं मिलिटरीत गेला होता आणि तिथून पळून गेला, घरी पण आला नाही, काय नाही. त्याला आज 15 वर्ष झाली बघा, 15 वर्ष आम्ही त्याला शोधतो. माझी आई तर 15 वर्ष रडते, तिच्या डोळ्यातलं पाणी आटत नाहीये बघा. आणि आता ही जाहिरात पाहिली आणि आईला दाखवलं, ती म्हणलं, हाच आपला वसंत, जा त्याला घेऊन आण. मी आईला सांगून आलो की त्याला नेतो आणि मी त्याला आज घेऊनच जाणार आहे आणि म्हणून आलोय. म्हणून अशोक अवचट एकदम संपत झाला. त्याने मनात विचार केला की आपण नोकरीला लागल्यानंतर वशाची आपली भेट झाली, नंतरची आपली ओळख माहीत झाली, पण नोकरीला लागायच्या आधी हा सांगलीचा आहे, तासगावचा, हे आपल्याला याने सांगितलंच नाही की असं लफड झालेलं आहे म्हणून. मग म्हणलं, अहो हे आम्हाला माहित नाही, कधी सांगितलं नाही वशाने. काय काळजी करू नका, तो इथं आला नाही ना, माझ्या मित्राला सांगतो, ए दत्त्या, दत्ता भोड म्हणून माझा दुसरा मित्र होता, तुला काय आज काम दिसत नाही जास्त, याला घेऊन वशाच्या घरी जा, येरवडा हाऊसिंग बोर्डच्या तिथं. तो पडला असेल, रात्री प्रयोग केला, झोपला असेल, म्हणला उठला नसेल, यांना घर दाखव. तर तो म्हणला, त्यांना नुसतंच पाठव, त्यांच्या गाडीवर कशाला. म्हणलं, माझी जीप आहे खाली, आम्ही जीप मध्ये त्याला घेऊन जातो, परत आणून सोडतो. झा, ते दत्ता भोड लगेच त्यांना घेतलं आणि ही लगेच जीप गाडी आमच्या येरवडा हाऊसिंग बोर्डच्या दिशेने निघाली. मंडळी, योगायोग असा की येरवडा हाऊसिंग बोर्ड जवळ जसजसे ते येत असतील त्याच वेळा आम्हाला जाग आली, माझा आवरून मी ऑफिसच्या रस्त्याला लागलो. घरात मी एकटाच होतो, बायको माहेरी गेली होती, घराला कुलूप केलं आणि मी आपला बाजीराव रोडच्या दिशेला. 5 मिनिटातच यांची जीप आली. येऊन बघतात तर घर बंद, घराला कुलूप. पांडुरंग भडके म्हणले आमच्या मित्राला, हे बघा तुमच्या मित्राने तुम्हाला घर दाखवायला पाठवलं आणि त्याला फोन केलेला दिसतोय घरी, तुझा भाऊ येतोय म्हणून, बघा कुलूप लावून पळून गेला.
त्यात माझ्या त्या वसंत भडकेच्या वर्गामध्ये असणारा एक हनुमंता म्हणून पोऱ्या होता, कोण त्याला आणलं होतं. बाबा तू ओळखशील, तुझा दोस्तचे 15 वर्ष एकत्र राहिलात. तर माझ्या दारावर मी हाताने वसंत भडके असं खडूने लिहिलं होतं, कारण नेमप्लेट अजून माझी यायची होती की लोकांना कळावं ते भडकेला. त्याने ते अक्षर बघितलं वसंत भडके आणि तो डोक्यावर हात ठेवून खालीच बसला आणि रडायला लागला. हे माझ्या वशाचंच अक्षर येणार, मी काय ओळखत नाही का त्याचं अक्षर? आज आम्ही एक 10वी पर्यंत एकत्र होतो ना. अरे बापरे. मग त्यांनी शेजारी चौकशी केला, भडके साहेबांच्या घराला कुलूप आहे, कुठे गेले ते शेजारचे म्हणले आत्तापर्यंत होते बघा. म्हणलं आता एक 10 मिनिटच झाले, कुलूप लावून गेले. त्यांची बायको माहेरी एकटेच असल्यामुळे गेले, ऑफिसला गेलं. चल त्यांना म्हणले आता परत आपण ऑफिसला जाऊ, आमच्या दत्ता भुवडला म्हणले. चल. भुवड साहेबाला माझा जवळचा मित्र असल्यामुळे दत्त्याला माझी सगळी माहिती. तो म्हणला ऑफिसला जाताना मध्ये कोंडवा लागतं मार्केट यार्ड जवळ, आणि तिथं त्याचं बंगल्याचं काम चाललंय. तर मला त्याची सवय माहिती आहे. म्हणलं आधी बंगल्यावर जातो, काम कशा पद्धतीने चाललंय ते बघतो, मग ऑफिसला. तुम्हाला माहितीये का? झालं. मंडळी सगळे माणूस माझे जिथं बंगल्याचं बांधकाम चाललं होतं तिथं आलं. गवंडी लोक काम करत होते, वाळू रेती उपसा चालला होता, पण मी काय तिथं दिसलो नाही. मग त्यांनी चौकशी केली, वसंत भडके नाही का आले इथं? ते आमचे कामगार म्हणलं भडके साहेब रोज येतात, पण आज का आले? बघा म्हणले तो मला चुकवतोय, त्याला तुमच्या मित्रांना सांगितले तुमचा भाऊ आला, तो माझ्यापासून पळतोय 15 वर्ष, तर आता तरी कसा भेटल मला, म्हणून तो हाताच जा. आता म्हणलं असं नका करू, आता इथं नाही ना आला तर आमच्या ऑफिस जवळच रूट वरती खडकमळायला त्यांची सासूरवाड आहे. त्याचा स्वभाव सासूरवाडाला टच करतो, तो तिथं भेटतो, त्यात त्याची बायको माहेरी म्हणजे तिथं असेल, आणि मग ऑफिसला येतो. आपण तिथं जाऊ. मंडळी जीप गाडी घेऊन ते खडकमळायला, आणि त्याने लांबनच दाखवलं ते बघा ते त्याचं घर आहे. ते म्हणलं तुम्ही काय येऊ नका बाबा, तो पडेल, मी एकटाच जाऊन आधी बघतो. आणि मग तो एकटाच आमचं असं गल्ली बोळातलं घर ते सासूरवाडीला रस्त्यातच लागलेलं, आणि असं डोकून जात होता आमच्या घराकडे सासूरवाडीचं. पुन्हा यायचा डोकाचा जायचं काय, मी त्याला दिसत नव्हतं, छोटस घर. पण आमच्या सासूबाई होते आणि त्या शेतकरी, त्यांची शेती असल्यामुळं त्यांना ते फील झालं की हा माणूस डोकोतून पुढे जातो, परत येतो, डोकोतून पुढे झालं. त्यांनी आमच्या सासूबाईने हातात विळाच घेतला, दारात आले आणि त्याला हात केला, इकडे इकडे, काय काय तुम्ही डोकू जाते काय? म्हणलं नाही, मला वसंत भडकेची सासूरवाडी ना, मला त्यांना भेटायचंय, मी ऑफिसला गेलो ते आलेले नाही, पण मला कळलं इथे येतात, आले नाही का? मग ते सासूबाई नरमले, अरे आपल्या जावयाचेच कुणीतरी दिसत. मग असं सांगा ना म्हणल्या. त्यांनी वेळा घरात ठेवला, या या म्हणले, बस काय काम आहे? तर त्यांनी पण सांगितलं नाही की मी कोण आहे ते. पांडुरंग भडके नाव सांगितलं. ते म्हणलं माझं नाव पाटील, मी सांगलीला असतो या, आणि मला नाटकाच्या संबंधी त्यांना बोलायचंय, तर त्यांना भेटणं माझं फार महत्वाचं आहे, मला तासगावला परत जायचंय मला. ते म्हणलं रोज येतात ते, पण आज काय आले नाही. तर ऑफिसला बघा आले असेल तर ते नाही ना आले. ते म्हणलं आम्ही त्यांच्या घरी पण जाऊन आलो येरवड्याला. मग म्हणलं आता इथं तर नाही. मग आमचे मित्र म्हणला चला हो, इथं काय बसताय, एखाद्याच तो ऑफिसला पोहोचला असेल, आपली चुकामुक झाली असेल. तरी आमच्या भावाला रावाना पांडुरंग भडकेला त्याने प्रश्न विचारलाच. प्रश्न मंडळी बोलू नये पण जातीचा आला, कारण माझी सासूरवाडी म्हणलं त्याला शंका आली, आणि जातीतच लग्न केलंय का बाबा, कारण गावाला चालत नाही, आम्ही माळी. मग त्याने हळूच आमच्या सासूबाईला विचारलंय, तुम्ही माळी का? त्या म्हणलं हो आम्ही माळीच आहे. चला, तर पांडुरंग मनात म्हणलं बरं झालं जातीतच लग्न केलं, कारण आता याला नेल्यावर आपल्याकडे चालत नाही परजातीतलं बाबा गावाला. आणि मनातल्या मनात तो खुश झालं. म्हणजे बरं नमस्कार वगैरे केला, आले तर ऑफिसला पाठवा, मी पाटील सांगलीहून आलोय, नाटकासंबंधी बोलायचे, इथं वसंत भडके आले तर त्यांच्या ऑफिसला पाठवा, मी तिथे बसलो. झालं म्हणजे सगळी वरात यायची परत ऑफिसला. ऑफिसला जीप गाडी आल्याबरोबर समोरच माझी स्कूटर आमच्या मित्राला दिसली. तो म्हणला आलाय आमचा वसंत. त्याने लगेच ब्रेक मारला, गाडीचा कुठे आलाय म्हणजे त्याची स्कूटर दिसते म्हणजे तो आलेला आहे. मी त्याची स्कूटर ओळखते, ते बघा गाडीच्या मागे लिहिलं योगेश, त्याच्या मुलाचं नाव आहे योगेश. हो का, चला चला. गाडी थांबवली, साईडला लावली, सगळं धडधड 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 परत वरती आले तिसऱ्या मागला. बघतात ते तिथं मी नाहीये. अवचटला म्हणले अरे भडके आलं कुठे?
अरे ते माझा अवचट म्हणला, तुला आपल्या वशाचा स्वभाव माहित नाही काय? अरे तो हिरो आहे आपल्या ऑफिसचा, त्याला कोण विचारतंय का म्हणला? अरे मला गाडी आहे ना त्याची पण. अरे गाडी तर त्याचा स्वभाव माहित नाही का तुला? त्याने आला, गाडी लावली आणि आपल्या समोर हॉटेल आहे म्हणलं चहाचं, तिथं जाऊन सिगारेट घेतली असेल, रात्री जागरण झाले, छान आता धूर काढत असेल म्हणला, चहा पित असेल, तो छान पैकी चहा बी पिणार आणि मग साहेब इथं येऊन काम करणार. म्हणजे आपला मित्र हिरो नाही का तो? असं बरं आम्ही पकडतो, धडधड धडधड धडधड. परत ही 7-8 मंडळी आली. आता मात्र ही मंडळी सावध झाली. ती आमच्या त्या दत्ता बोर्ड नावाच्या मित्राला म्हणाली, तुम्ही आधी हॉटेलला जा, तो जिथं बसलाय त्याच्याशी बोला, बसा, मग आम्हाला खात्री पडेल हाच वसंत भडके, मग आम्ही सगळे येतो, चालेल का? हो हो मी जातो म्हणलं, त्याला भेटतो. आमचा मित्र आला दत्ता बोर्ड नावाचा, बसला. माझ्या अरे काय ऑफिस करतो का काय करतोय? आता 1 वाजायला आले, तू अजून ना ऑफिसला बसला नाही, इथं चहा पित बसलाय, सिगरेटी ओढतोय. तर म्हणलं ये बत्ता त्या बस, तुला चहा प्यायचा का? म्हणून त्याने एक चहा मागवला त्याच्या समोर. तेवढा तो पांडुरंग भडके जो आहे आमचा भाऊ म्हणवतो, तो पण आला त्याच्या शेजारी बसला. तर ते आमच्या दत्ता बोर्डने अर्धा चहा त्याला दिला. माझ्या लक्षात आलं हा त्याच्या बरोबरच आलेला माणूस दिसतो. त्याला चहा देईपर्यंत दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, असे मंडळी 5-6 जण आली आणि माझ्या टेबलाला घेराव घातला, जेणेकरून मला उठून बाहेर जाताच येऊ नये. एक माझ्या उजवीकडे, एक माझ्या डावीकडे, समोर 4 बसलेत. आता मी उठून कसं जायला असं त्यांना वाटलं. मला काय कळलंच हे काय वेड्यासारखं झालं, एवढे आजूबाजू टेबलाला जागा आहे, सगळी मंडळी इथंच का बसतात? मग मी त्या दत्त्याला म्हणलं माझ्या मित्राला, अरे काय हे सगळे तुझ्या बरोबरच आले काय चाललंय? तो म्हणला रे आपलीच लोक आहेत. म्हणलं बसा बसा, त्यांची ओळख करून देतो, बसा. अरे मी म्हणलं तू एक चहातला अर्धा चहा त्याला देतो आणि अजून 5-6 मंडळी थांब. मी सगळ्यांना बसवलं दाटी वाटीनं, अजून एक 5-6 चहा आण बाबा, वेटरला ऑर्डर दे. त्याने परत 5-6 चहा आणले. त्या काचेच्या ग्लासात चहा होते. मंडळी सगळे असे चहा पीत बसले आणि चहाचा एक एक घोट घेताना प्रत्येक जण माझ्या चेहऱ्याकडे निरखून बघत होता आणि मी पाहिलं की इकडे तिकडे बघत होता. तर ते निरीक्षण करत होतं, हा तोच वसंत भडके का तासगावून पळाले. आणि मला तर काय कळायला मार्गच नाही, हे असं काय विचित्र बघतात. चहा पिऊन झाला प्रत्येकाचा. मग त्यानेच विषय काढला, पांडुरंग भडके. म्हणला मला ओळखलं काय? मंडळी आम्ही नाटकवाली मंडळी कुणाला नाही कधी म्हणतच नाही की मी ओळखत नाही. मी म्हणलं हा तुमचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा दिसतोय. लगेच तो म्हणला कुठं सांगा, आठवा. मी म्हणलं अहो कसं आठवणार, आमचे सतत नाटकाचे दौरे चालतात, अनेक गावं अनेक शहरं आम्ही हिंडतो, पण तुम्ही सतत आल्यामुळं मला कुठेतरी जाणवतं की तुम्ही सतत माझ्या नाटकाला येता, असा चेहरा दिसतोय. तो म्हणला आठवा की राव कुठं? म्हणलं अहो तसं कसं आठवणार, अख्ख्या महाराष्ट्रभर माझा सतत दौरा असतो, कालच मी दौऱ्यानं आलोय, कसं आठवणार? म्हणतो जरा ताण द्या की. म्हणलं बघा ना मी आठवतो. मी मनात म्हणलं हा विचित्रच माणूस दिसतोय, ह्याला कुठेतरी पाहिल्याचा चेहरा मी कसं काय आठवायचा? एक तर मी कधी पाहिलेला नाही म्हणलं, पण आपलं बोललो नाटकी असल्यामुळे हो पाहिल्यासारखं. मग मी मला काहीच सांगता येणार तेव्हा त्याने लगेच स्वतःच्या ब्रीफकेस मध्ये आणलेली माझीच नाटकाची जाहिरात माझ्या पुढे ठेवली. म्हणलं बघा हे तुमचाच फोटो आहे ना? मी म्हणलं ही माझ्या कालच्या प्रयोगाची जाहिरात आहे, मी नाटकात काम करतो, हे काल माझे 2 प्रयोग होते त्याचीच जाहिरात आहे. मग काय म्हणताय राव? म्हणलं हे फोटो तुमचाच, हे नाव तुमचंच. हो म्हणलं फोटो माझं, नाव पण माझं, मलाच काय दाखवता? म्हणलं मी त्याला थोडा वेडाच समजतो. तो म्हणलं तरी मला नाही ओळखलं? म्हणलं नाही. मंडळी मग तू रडायलाच लागला. अरे असं काय करतो वसंत, मी तुझं थोरला भाऊ ना. म्हणलं अण्णा पांडुरंग भडके म्हणलं मी आईला सांगून आलोय, बघ आता आपली पहिल्यासारखी शेती दुष्काळी राहिलेली नाही, बागायत झालेली, मी शेतीत वाढ केलेली आहे, आता तुला तिथं काही त्रास होणार नाहीये आणि आईकडे चल, मी आईला सांगून आलोय, आणि काय नोकरी बिकरी असेल ते सोडून दे, आता घरची परिस्थिती चांगली आहे, बघा आपली जीप आहे दारात उभे राह, तिथे शेतात ट्रॅक्टर उभा आहे आपला, म्हणला बांगला बांधलाय, म्हणला मी तुझं नाव दिलंय बांगल्याला वसंत निवासन, तू आता असं पळतोय राहू, म्हणलं बघ आता किती लांब ना आम्ही आलो. मग मला कळलं की अरे बापरे अशी भानगड. मी म्हणलं अहो ते तुम्ही म्हणता तो वसंत भडके नाहीये म्हणलं मी.
तुमचा भाऊ वसंत भडके का? हा ना. मग थोडक्यात त्याने मला सांगितलं, आम्ही गरिबी होती म्हणून त्याला मिलिटरीत टाकलं. मिलिटरीत महिनाभराने तिथनंही तो कुठं पासार झाला, घरी पण आला नाही, इथं ना आला. आई रडती म्हणला, वाट बघती म्हणलं. आता तिला सांगून आलं मी त्याला आणतोच. आता मी आईला काय सांगू, चला माझ्या बरोबर. अहो म्हणलं, मी सारख्या दांड्या मारतोय, कालच 2 प्रयोग झाले, तुम्ही बघता आत्ताही मी अजून ऑफिसला गेलो नाही. असंच तुमच्याबरोबर कसं आहे, मला ऑफिसला तर करायला पाहिजे, जायला पाहिजे काम करायला. हा, मी कधी त्या भागात माझा दौरा असला नाटकाचा. तुमचे कुठलं म्हणलं तुम्ही? तो म्हणलं तासगावचे आम्ही, सावळच आपलं गाव. हा, मग म्हणलं तिथं आमच्या सांगलीला प्रयोग असतो, सांगली, कोल्हापूर, सातारा, त्या भागात आलो आणि आमचा असतोच महिन्यात नाही एक तरी दौरा. तर मी तुम्हाला फोन करत, तुम्ही या आणि मला घेऊन जा, मी तुमच्या घरी येईल आणि तुमच्या आईला सांगाल, बाबा तो नाहीये मी, तुमचा मुलगा म्हणताय तो वसंत भडके, मी नाहीये. तर म्हणलं असं नका बोलू. त्याच्या बरोबर आलेल्या एका माणसाने त्याला खून करून, अण्णा जरा बाहेर चला, तुमच्याशी बोलायचं 2 मिनिटं म्हणून त्या पांडुरंग भडकेला त्याच्या मित्राने बाहेर जाऊन त्याला कानामध्ये सांगितलं, अण्णा हा तूच आहे, हा मिलिटरीत होताना पडून गेला असेल, कुठेतरी डोक्यावर पडला असेल, डोक्याला मार लागला असेल त्यावेळेला, याला मागचं सगळं विस्मरण झालेलं, आम्ही काय एवढं ओळखत नाही का, आपलंच आहे वसंता, असं त्याला सांगितलं. तो परत येऊन गयावाया करायला लागला. तुम्ही जरी म्हणताय माझे नाही ना, तर आता तुम्ही तर नाटकात काम करताय, एकदा माझ्या आईला सांगा की मी तुझाच आहे. कारण तिचे आता थोडे दिवस झाले, थकली म्हणलं, तुमची वाट बघती गेले 15 वर्ष. तर एकदा येऊन तिला तिच्यासमोर खोटं का व्हायना पण नाटक करा की मी तोच वसंत भडके, म्हणजे तिला शेवटच्या दिवसात थोडं सुख मिळेल अशी माझी इच्छा आहे. म्हणलं नक्की येईल मी, पण आत्ता तर येऊ शकत नाही, पण 8-10 दिवसांनी माझा दौरा लागतोच म्हणलं त्या भागात, तर मी आलो की तुम्हाला फोन कर. झालं मंडळी. त्याने मला बाहेर आल्यानंतर चहाचं कार्यक्रम संपल्यानंतर बाजूला घेतलं. म्हणला आता आपली 150 एकर बागायत आहे, आपली मोठे द्राक्षाची बाग आहे 150 एकराची. तर मी विचार करून आलो, त्यातले 75 एकर लगेच तुझ्या नावावर कर, 75 एकर माझी. आणि तुला माझ्या घरात राहायचं नसेल, अजूनही सेपरेट राहायचं असेल, आपल्या घराच्या शेजारी दुसरं घर बांधून देतो, पण तू ये आणि आईला समजवतो. मी म्हणलं काय भावांचं प्रेम असतं बघा मंडळी. प्रत्यक्षात माझ्या खऱ्या भावाने मला घरातनं हाकलून दिलेला मी वसंत भडके, आणि हा पांडुरंग भडके बघा, याच्या हरवलेल्या भावाला शोधायला पार तासगावून पुण्यात आला. काय हा योग म्हणलं. मी अजूनही रडतोय की अरे माझ्या भावाने मला हाकलून दिलं घरात, नाही अंगावरच्या कपड्यानीची, आणि मला माझं घर करायला लागलं. आणि हा भाऊ म्हणतो तुला दुसरा बांगला बांधून देतो माझ्या शेजारी, तुझ्या नावावर 75 एकर जमीन देतो, पण तू ये. केवढं हे बंधू प्रेम म्हणलं. आणि मी म्हणलं हो का तुमचं सगळं बरोबर आहे, मी आत्ता तर येऊ शकत नाही, आणि मला तुमचं निम्मी शेती वगैरे काय नको, द्यायचं असेल तर पूर्ण द्या. आणि एकदम मी पॉज घेतला, सगळे दचकलेच पूर्ण. म्हणलं घाबरू नका, पूर्ण द्या, म्हणजे पूर्ण भावाचं प्रेम द्या. कारण माझ्या भावाने मला घरात काही न देता घराच्यातनं हाकलून दिले, मला इस्टेटीतलं काय मिळालं नाही. पण तुमच्यासारखा भाऊ बघा, सगळं भावाला द्यायला तयार नाही. तुमचं मला काय नको, पण बंधू प्रेम आहे हे आपल्या दोघांच्या अखेरच्या श्वासापर्यंत असंच टिकव. ह्या बोलीवर मग तो खुश झाला. म्हणलं मला काय नको, मी येणार तुमच्या घरी, आईला सांगणार की बाई मी तुझा वसंत भडके नाही वगैरे, मी एवढं नाटक करतोय, तिथे एक नाटकाचा रोल करणार म्हणलं. असं आमचं ठरलं. तो म्हणलं सांगलीला आला की मला फोन करा, मी तुम्हाला न्यायला. झालं मंडळी, ठरलं. आम्ही आपापल्या घरी गेलो. मी त्यावेळेला एवढा व्यस्त होतो नाटकाचा की माझे दर 4-2 दिवसाने सारखे प्रयोग दौरे असे. मी ह्या भानगडीचा मला विसर पडला की तो पांडुरंग भडके आलाय आणि मला भेटलाय. मी काय लक्ष दिलं ना, पुन्हा नाटकात गर्क झालो. पुन्हा माझा सातारा, सांगली, कोल्हापूरचा दौरा लागला. त्या भागात गेलो तेव्हाही माझी जाहिरात गेली असेल, त्याने वाचली आणि तो म्हणला आता याचा फोन येणार आपल्याला, उद्या प्रयोग आहे म्हणून घरच्यांना सगळ्यांना सांगितलं आता तो येणार, मला फोन करणार. आणि मंडळी सांगलीचं थिएटर विष्णुदास भावे आणि हे सावळत जवळजवळ 60 किलोमीटरचं अंतर आहे. तर मी काय त्या ह्याच्यात फोन केला नाही, मला विसरच पडला होता. माझा प्रयोग केला, सांगली झाले की लगेच आम्हाला कोल्हापूरला जायचं होतं, मी लगेच गेलो कोल्हापूरला. प्रयोग संपला. हा आपला वाट बघतोय, फोन आले की त्याला न्यायला. मी काय गेलोच नाही. झालं 2-4 दिवसाचा दौरा उरकून परत पुण्यात आलो मी. त्याचा पुन्हा फोन आला
अहो काय तुम्ही सांगलीत येऊन गेले आणि मला फोन नाही केला, मी तुम्हाला न्यायला येणार होतो, मी आईला सांगितलं आज आपलं वसंत येणार. हो म्हणलं व्यापामध्ये मी विसरलो, तुम्ही भेटून आता महिना झाला म्हणलं, माझे सारखे दौरे असतात ना, मला विसर पडलं. अहो असं नका करू, आई वाट बघत होती म्हणलं, तू का त्याला आणायला जात नाही, का त्याला आणायला जात. तो म्हणलं अगं त्याचा फोनच नाही आला, तुम्ही कसं जावं आणायला. मी आता परत ना म्हणलं, माझा दौरा नसला तरी येणार म्हणलं, आईला भेटणार म्हणलं. मला आता उत्कंठ झाली, कोण बिचारी मावली तिचा वसंत आला, तिला जाऊन सांगू मी की मी नाही तो वसंतबाई तुझा मुलगा, पण तुला भेटायला या ना म्हणलं. ठीक आहे नेक्स्ट टाइम येईल म्हणलं. परत 8-15 दिवस दौरा लागतोच म्हणलं. म्हणलं मी पुण्यात आलो आणि चित्तरंजन कोलटकरांचा एकच प्याला नाटकाचा दौरा त्याच भागातला. मी त्याला लगेच फोन केला की माझा आता दौरा एकच प्याला नाटकाचा आहे आणि तिकडे मी येणार आहे म्हणलं. तर सांगलीला आलं की तुला फोन करतो, आणि फोन जरी नाही केला तर जाहिरातीप्रमाणे त्या वेळ तुम्ही प्रयोगाला या, आणि मग प्रयोग सुटला की तुमच्या बरोबर घरी येतो, रात्रभर राहतो. सकाळी कनेक्टिंग प्रयोग कोल्हापूरला असतो आमचे, मी कोल्हापूरला जातो म्हणलं एसटी. असं ठरलं मंडळी. म्हणून आम्ही गेलो. बालगंधर्वला आमची बस सुटते, इथं सगळे कलाकार जमा जाऊ. आणि मंडळी त्यावेळेला कोणीतरी आमचे नाटक ग्रुप पैकी, मला आता नाव आठवत नाही, पण एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं, ते एक्सपायर्ड झाले म्हणून फोन आला. चित्तरंजन कोलटकर झालं, ते मटकन खालीच बसले. आमचा 10 दिवसाचा दौरा होता सातारा कोल्हापूर भाग. ते म्हणलं दौरा कॅन्सल, असं असं झालेलं आहे, आपण दौऱ्यावर जाऊ शकत नाही, तिथं सगळे थिएटर बंद असणार म्हणलं. असे ते गेले. दौरा कॅन्सल म्हणलं तर आम्ही तर 8-10 दिवसाचे कपडे बॅगात भरून आणलेले. माझा मित्र अवचट पण त्याच नाटकात होता. तर त्याला एक आयडिया सुटली. तो म्हणला अरे आता दौरा कॅन्सलच झालाय ना, आपण जाणार नाहीये ना, आपण दोघांनी ऑफिसला रजा टाकलेल्या 8-8 दिवसात, असंच आपण तुझ्या त्या भावाकडे जाऊ म्हणलं, सावळजलं द्राक्षाच्या बागेत. आणि त्या नाही तर ह्या निमित्ताने आम्ही आलो म्हणलं, आपली स्वतःची गाडी करू आपण, एक मी जीप करतो आणि आपल्या बायका मुलांना पण घेऊ म्हणलं. त्या आमची मुलं लहान लहान होती. झालं मंडळी, मी पण हो म्हणालो. त्याने लगेच त्याच्या ओळखीने एक जीप अरेंज केली 10 सीटरची. आणि घरी फोन केला आम्ही आपापल्या. तेव्हा म्हणलं मोबाईल नव्हते, पीसीओ होते. बालगंधर्वच्या दारात पब्लिक कॉइन टाकून फोन करायचा फोन होता. आम्ही $1 टाकून आपापल्या घरी बायकांना सांगितलं असं असं झालेलं आहे, दौरा कॅन्सल आहे, आमचे कपडे बॅगा बरोबर आहेत, तर तुम्ही आणि मुलांचे कपड्याची बॅग भरा, आम्ही घरी येतोय, गाडीत बसायचं, आपल्याला तासगावला जायचंय. आमच्या त्याच्या मित्राची बायको पण आणि माझी पण बायको दोघे तयार झाल्या. आम्ही घरी गेलो, बायका मुलांना बसवलं जीप मध्ये आणि गाडीत तासगावच्या दिशेने. बघा मंडळी, आता आमची जीप तासगावच्या दिशेने निघाली. तिकडची तासगावची जी आमची मातोश्री आहे, मला मुलगा समजते, ती खूप आतुरतेने माझी वाट बघते. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की तिचा वसंत तिला भेटावा. पण मंडळी, तुम्ही तर ऐकलंच आहे की मी तिचा मुलगा नाहीये, पण माझी ओढ मात्र आहे की आज ना उद्या तिचा मुलगा तिला भेटावा. आणि त्या उत्कंठेनेच मी आता तासगावच्या दिशेने निघालोय. आणि पुढं काय घडणार आहे हे तुम्ही उद्या ऐकालच. धन्यवाद मंडळी, उद्या भेटू.